अमरावतीत शेफ विष्णू मनोहरचा विक्रम, सलग 25 तास डोसे बनवण्याचा विक्रम। मोफत डोसे खाण्यासाठी उसळली गर्दी। जालन्यात तिकिटांसाठी इच्छुकांची गर्दी, अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी गर्दी। जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल, खोतकरांचं वक्तव्य। धंगेकरांनी अनेकदा खालच्या पातळीवर आरोप केलेत, रवींद्र धंगेकर वैफल्यग्रस्त आहेत। मुरलीधर मोहोळ यांची रवींद्र धंगेकरांवर टीका। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजपा प्रवेश निश्चित। दिवाळीनंतर मुंबईत होणार पक्षप्रवेश सोहळा। काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश निश्चित। राजन तेलींवर कणकवलीत पक्षवाढीचं काम, 8 महिने भेटूनही वरिष्ठांनी लक्ष न दिल्यानं पक्ष बदलला। ठाकरे सेनेतून शिंदे सेनेतील प्रवेशावर राजन तेलींचं स्पष्टीकरण। पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना। मंगळवारी मेट्रो सेवा खरं तर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार। संध्याकाळी 6 ते रात्री 11 मेट्रोची सेवा बंद। सोलापुरात तरुणाची कुऱ्हाडीनं वार करत हत्या, दारू प्यायला पैसे न दिल्यानं केली हत्या। मारहाणी प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल। बारामतीत 3 एकर ऊस जळून खाक। बारामतीतील मोरेगावमधील नवले वस्ती जवळील घटना। ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं नुकसान। लातूर जिल्ह्यात सोयाबीन गंजी जळण्याच्या प्रकरणात वाढ झाली। अज्ञातानं जाळली शेतकऱ्याची सोयाबीन गंजी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वर्ध्यात चक्क शेतकऱ्यांना सोयाबीन गंजी पेटवली। अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत। सोयाबीन पिकातून कोणतेही उत्पन्न होत नसल्यानं शेतकरी हतबल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।